कुरमुरे कुरमुरे म्हटलं की चटपटीत भैयाची भेळ आठवते ना। पण आज कांताच किचन शो मध्ये मी कुरमुऱ्यांची वेट लॉस रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग माझ्यासोबत बनवूया कुरमुऱ्याचं सत्व। माझ्या आईच्या रेसिपीच्या खजिन्यांमधून मी हे वेट लॉस रेसिपी खास तुमच्यासाठी आणली आहे। सो चला तर मग आपण पाहूया ह्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे। आपल्याला 1 वाटी कुरमुरे लागणार आहेत, त्याच्यानंतर अर्धी वाटी साखर, त्याच्यानंतर आवडीनुसार फळं तुम्ही घालायची आहेत। त्याच्यामध्ये मी केळी आणि आंब्यांचा मस्त सीझन चालू आहे म्हणून आंबे घेतले, थोडीशी वेलची पावडर आणि आपल्याला अर्धा लिटर दूध इथे तापवून घेतलेलं आहे ते मी घेतलेलं आहे। सो चला तर मग मस्तपैकी बनवूया हेल्दी कुरमुऱ्याचं सत्व। सर्वप्रथम मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला कुरमुरे, साखर आणि वेलची ही वाटून घ्यायची आहे। सो चला तर मग आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम मिक्सरमध्ये आपण 1 बाउल कुरमुरे घेतलेत, त्याच्यानंतर अर्धी वाटी साखर मी घेतलेली आहे आणि थोडीशी वेलची पावडर टाकायची आणि हे थोडंसं आपल्याला एकदा मिक्सर मधून फिरवून घ्यायचे। आता याच्यामध्ये पुन्हा जे दूध आपण घेतलेलं आहे त्या दुधामधलं अर्ध दूध आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि आपण पुन्हा ते थोडंसं वाटून घेणार आहोत। आता आपलं हे वाटून झालेलं आहे। आता आपण ते एका बाउल मध्ये काढून घेणार आहोत। सोबतच आपली जी काही फळं आवडीची आपण घेतलेली आहे ती फळं आपण टाकणार आहोत। सो केळी, तुम्ही याच्यामध्ये सफरचंद सुद्धा घालू शकता, जी फळं तुम्हाला आवडत असेल त्याचा वापर तुम्ही करू शकता। त्याच्यानंतर हे वाटलेलं कुरमुऱ्याचं जे सत्व आहे ते आपण त्याच्यावरती ओतणार आहोत आणि सोबतच आपल्याला जे दूध आपण ठेवलं होतं ते दूधही घालायचं आणि छान ढवळून घ्यायचं आहे। कुरमुरे पचायला अगदी हलके आणि भूक नाही लागणार, म्हणजे हा बाउल जर तुम्ही एकदा खाल्लात नाश्ता म्हणून तर तुम्हाला दिवसभर ती पोटाची काळजी नाही, इतकं ते हेल्दी आणि पोटाला आधार देणार आहे। त्याच्यानंतर फ्रूट्स असल्यामुळे नक्कीच ते एक छान कंट्रोल करतं तुमच्या संपूर्ण बॉडीला आवश्यक असणारी घटक द्यायला। त्यामुळे हे कुरमुऱ्याचं सत्व आपलं रेडी झालेलं आहे। सकाळचा नाश्ता किंवा जेवणानंतरची डिश म्हणून सुद्धा तुम्ही खाऊ शकता। ही डिश तुम्ही नक्की करून बघा, हेल्दी वेट लॉस साठी अतिशय उत्तम डिश आहे। आणि अशाच हेल्दी डाएट कंट्रोल आणि चटपटीत रेसिपींसाठी कांतास किचन शोला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।